एका कढईमध्ये 2 कप साखर, 1 कप पाणी, अर्धा चमचा वेलची पावडर घालून 1 तारी पाक तयार करायचे। दुसऱ्या शेगडीवरती तेल गरम करायला ठेवूयात। तेल गरम होते तोपर्यंत 2 कप चाळलेलं बेसन पीठ घ्यायचे। यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याचं घट्टसर बॅटर तयार करायचे। बॅटर छान तयार झालेलं आहे। गॅसवरचं तेलही गरम झाले। बुंदी पाडण्याचा झारा घेऊन अशा पद्धतीने बुंदी पाडून घ्यायची। 2-3 वेळा तेलामध्ये छान अशी बुंदी भाजायची। बुंदी तेल प्यायचं बंद झाली की संपूर्ण बुंदी झाऱ्यातून बाजूला काढून घ्यायची। अशाच पद्धतीने राहिलेली बुंदी पाडून घ्यायची। पाकही आपला तयार झालेला आहे। एक तार धरली गेलेली आहे। थोड्या प्रमाणात फूड कलर घालून घेऊया, बुंदीला छान रंग येईल। आता पाकाची कढई थोडं गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवून देऊया। तयार केलेली बुंदी यामध्ये घालून घ्यायची, एकसारखी मिक्स करून घ्यायची। थोड्या प्रमाणात ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे। इथे मी खरबुजाचे बिया यामध्ये घालून घेतले। एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या। थोडा वेळ बुंदी पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायची। पाक छान प्यायली गेली की बुंदी बाजूला काढून घ्यायची, थोडी थंड करायची। हवाबंद डब्यामध्ये 8 दिवस आरामशीर बुंदी टिकते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।